नमस्कार. कुक विथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण गव्हाच्या पिठाचे गुलगुले बनवणार आहोत. मस्त वरतून क्रिस्पी आणि आतून जाळीदार असे हे गुलगुले तयार होतात. खूप पटकन आणि कमीत कमी साहित्यामध्ये बनणारी ही रेसिपी आहे. गव्हाचं पीठ आणि गूळ वापरून बनवलेली असल्यामुळे खूप हेल्दीसुद्धा आहे. तर चला हे गुलगुले बनवायचे कसे ते आपण बघूयात. त्यासाठी 1 वाटी गूळ बारीक चिरून घेतलेला आहे. याला आपण एका पातेल्यामध्ये टाकून घेऊयात आणि आता याच्यामध्ये 1.5 वाटी आपल्याला पाणी घालायचं आहे. त्याच वाटीने 1.5 वाटी पाणी मी पातेल्यामध्ये टाकलेलं आहे. आता हे पातेलं आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे आणि याच्यातील पाणी थोडंसं कोमट होईपर्यंत आपल्याला हे गॅसवरती ठेवायचं आहे. तर मोठ्या गॅसवरती फक्त अर्ध्या मिनिटासाठी हे पाणी मी कोमट करून घेत आहे. थोडंसं याला असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे गूळ पण पटकन विरघळला जातो. गूळ विरघळण्यासाठीच आपल्याला हे पाणी कोमट करून घ्यायचं आहे. तर पहा मी याला थोडंसं कोमट करून घेतलं आहे. आता याला थोडंसं असं मिक्स करूयात यातील गूळ पूर्णपणे विरघळेपर्यंत. तर आता पहा पूर्ण गूळ यातील विरघळलेला आहे. आता हे पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे. तर एका गाळणीने दुसऱ्या भांड्यामध्ये हे पाणी मी गाळून घेते. गुळामध्ये थोडाफार कचरा वगैरे असतो त्याच्यामुळे आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे किंवा थोडेफार गुळाचे खडेसुद्धा शिल्लक राहिलेले असतात. आता एका भांड्यामध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ आपल्याला घ्यायचं आहे. त्याच वाटीने 2 वाटी पीठ मी घेतलेलं आहे. 2 चिमूट मीठ आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे. गोडाच्या पदार्थामध्ये मीठ छान लागतं. तर थोडंसं मीठ टाकल्यानंतर 1 चमचा बडीशोप टाकायची, अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा बेकिंग सोडा किंवा खाण्याचा सोडा आपल्याला टाकायचा आहे. 1 चमचाभर दही टाकून व्यवस्थित असं याला मिक्स करून घ्यायचं. दही टाकल्यामुळे छान जाळीदार असे हे गुलगुले तयार होतात. आता याच्यामध्ये थोडं थोडं करत हे गुळाचं पाणी आपल्याला टाकायचं आहे. तुमच्याकडे जर बेकिंग पावडर नसेल तर फक्त आपला खाण्याचा सोडा जरी टाकला तरीही चालेल. तर मी याला आता व्यवस्थित असं मिक्स करून घेते. सर्व पाणी आपण आता या पिठामध्ये टाकून घेऊयात. पाणी टाकताना थोडं थोडं करून टाकायचं. एकदम पाणी टाकायचं नाही, नाहीतर गुठळ्या होऊ शकतात. तर या पद्धतीने 2 ते 3 वेळेस थोडं थोडं करत आपल्याला पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे. तर सर्व गुळाचं पाणी मी टाकून घेतलेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये लागेल तसं साधं पाणी टाकायचं आहे. तर अजून अर्धी वाटी मी पाणी याच्यामध्ये टाकून घेते. आवश्यकतेनुसार पाणी याच्यामध्ये टाकायचं आणि पीठ आपल्याला आपण भजे बनवण्यासाठी पीठ कसं बनवतो अगदी तसंच पीठ बनवून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये गुठळ्या राहणार नाही त्याची काळजी घ्यायची. व्यवस्थित त्याला मिक्स करायचं. तर अजून मी याच्यामध्ये पाणी टाकलं आणि याला मिक्स करून घेते. हाताने याला व्यवस्थित असं आता आपण मिक्स करून घेऊयात. गव्हाचं पीठ चिकट असल्यामुळे गुठळ्या होतात. तर व्यवस्थित असं हाताने याला असं मिक्स केल्यानंतर खूप लवकर त्या फुटल्या जातात. आता आपल्याला ह्याचं एक स्मूथ असं पीठ बनवून घ्यायचं आहे. तर पहा छान असं याला मिक्स केल्यानंतर मस्त असं याचं पीठ तयार होतं. तर आता याला मी मिक्स करून घेतलं आहे आणि पहा याच्यामध्ये कुठेच गुठळी दिसत नाही आहे. छान असं हे पीठ तयार झालेलं आहे. खूप पातळ पण नाही आहे आणि खूप घट्टसुद्धा नाही आहे. फक्त आपल्याला गुलगुले सोडता येतील असं पीठ आपल्याला बनवायचं आहे. हे पीठ आता आपल्याला 5 मिनटं झाकून ठेवायचं आहे म्हणजे छान असं ते मुरलं जातं. 5 मिनटे मी याला झाकून ठेवलं. 5 मिनटानंतर आपण याचे गुलगुले आता बनवून घेऊयात. एकदा याला व्यवस्थित अजून आपण मिक्स करू. एका
कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे. तेल मीडियम टेम्परेचरवरती आपल्याला गरम करून घ्यायचं आहे, खूप जास्त गरमसुद्धा नको. आता बोटाच्या मदतीने आपल्याला हे गुलगुले तळून घ्यायचे आहेत. तर पहा, या पद्धतीने आपण भजे जसे बनवतो तसेच आपल्याला हे गुलगुले आता तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत. तर तुम्हाला हव्या त्या साईजचे तुम्ही याला तळू शकता, लहान मोठे. तेलामध्ये टाकल्यानंतर खूप जास्त हे गुलगुले फुलतात, त्याच्यामुळे थोडेसे जास्त मोठाले हे दिसतात. एका वेळेस 7 ते 8 गुलगुले आपण तळू शकतो. तेलामध्ये गुलगुले सोडत असताना थोडेसे तुटक सोडायचे, म्हणजे ते चिकटणार नाहीत. तर पहा, मस्त टाकले की असे टम्म फुगतात आणि छान अशी त्याला जाळी पडते. तर मीडियम गॅसवरती आपल्याला हे व्यवस्थित असे तळून घ्यायचेत. गुलगुले थोडेसे तेलामध्ये सेट झाले की नंतर झाऱ्याने याला असे पलटी करून घ्यायचे. तर पहा, आता थोडेसे सेट झाल्यानंतर मी सर्व असे पलटी करून घेतलेले आहेत. गुलगुले आपल्याला चांगले तळून घ्यायचे, त्याला पूर्ण असा लालसर रंग येईपर्यंत आपल्याला हे तळायचे आहेत, म्हणजे ते आतपर्यंत तळले जातात. आणि मोठ्या गॅसवरती जर तुम्ही तळाल तर ते वरतून तळले जातील आणि आतून कच्चे राहतील. मीडियम गॅसवरती जर तळले तर छान आतून त्याला जाळी पडते, वरतून थोडेसे क्रिस्पी होतात. याच्यामध्ये गूळ वापरलेला असल्यामुळे वरची पारी छान क्रिस्पी होते. तर पहा, आता छान असा याला लालसर रंग आलेला आहे. सर्व बाजूने असे एकसारखे गुलगुले तळून घेतलेले आहेत. झाऱ्याने त्याला असं पलटी केलं म्हणजे सर्वीकून सारखा कलर त्याला येतो. तर आता आपण ह्याला प्लेटमध्ये काढून घेऊयात. हे पूर्णपणे तळले गेलेले आहेत. तर मस्त असे आपले हे जाळीदार गुलगुले बनून तयार आहे. कमीत कमी साहित्यामध्ये आणि हेल्दी असा हा पदार्थ आहे. बनवायला सुद्धा खूप वेळ लागत नाही आणि खायला खूप छान लागतो. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच साध्या, सोप्या आणि चमचमीत रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.